या निवडणुकीच्या निकालामध्ये दिग्गजांना मोठा धक्का बसलाय. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 20 जागा, तर काँग्रेसला 15 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा. भंडाऱ्याच्या साकोलीमधून नाना पटोले अवघ्या 529 मतांनी विजयी. पटोलेंच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसचे यशोमती ठाकूर यांचा पराभव. भाजपच्या राजेश वानखेडेंचा विजय. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष. कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसला धक्का. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव, तर भाजपच्या अतुल भोसले यांनी बाजी मारली. हा निकाल धक्कादायक. जनसामान्यांच्या मनामध्ये निकालाविषयी शंका. पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया. माहीम, दादर आणि प्रभादेवीमधल्या जनतेचा कौल मला मान्य. हा प्रवासाचा शेवट नसून एक नवी सुरुवात. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करेन. विधानसभेमधल्या पराभवानंतर अमित ठाकरेंची पोस्ट. मला माझ्या विजयाचा आनंद नाही. सर्व दिग्गज नेते एकाच वेळेला पराभूत होतील असं होत नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. तर ईव्हीएम मशीनवर आम्हाला विश्वास नाही. आव्हाडांकडून संशय व्यक्त. सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटलांचा पराभव. शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख विजयी. लोकसभेनंतर राम सातपुतेंना दुसऱ्यांदा पराभवाचा झटका. माळशिरसमधून उत्तम जानकर 13,000 मतांनी विजयी.